समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. भक्त हो, स्वामींची सेवा करत असताना आपल्याला स्वामींची प्रचिती व अनुभव येतच असतात. अशाच स्वामींच्या सेवेतील मनीष जाधव यांना आलेला हा अनुभव आहे. दादा म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, पण आमच्या आयुष्यात जे दुःख होतं ते तर शत्रूच्या पण वाट्याला येऊ नये. माझे नाव मनीष जाधव. माझे गाव विदर्भ मराठ्यात आहे. तिथे काही कामधंदा नसल्यामुळे मी मुंबईत नोकरी करत होतो. मी, माझी पत्नी व माझा मुलगा असे तिघांचे खूप छान कुटुंब होतं. पण म्हणतात ना की सुखाला कोणाची ना कोणाची नजर ही लागतेच. अगदी तसंच आमच्या बाबतीतही झालं. तो दिवस आयुष्यातील काळा दिवस ठरला. सकाळची वेळ होती. आमची खोली चाळीतच होती. आमचा मुलगा 16 वर्षांचा होता. त्या दिवशी सकाळी माझी पत्नी उठली आणि मीही उठलो व ती मुलाला हाक मारू लागली, पण मुलगा काहीच बोलत नव्हता. म्हणून तिने बेडरूमचा दरवाजा उघडून बघितला तर मुलाने फास लावून आत्महत्या केलेली होती. बायकोने तर जोरातच किंकाळी सोडली. मी जाऊन बघतो तर समोरचं दृश्य पाहून माझ्याही पायाखालची जमीनच सरकली. अचानक कोसळलेल्या पर्वता एवढ्या दुःखामुळे आमचे जीवनच उद्ध्वस्त झाले होते. एकुलत्या एका मुलाने असं चुकीचं कृत्य केल्यामुळे आमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही अशी आमच्या मनाची भावना झाली. माझी पत्नी तर पूर्णपणे कोलमडून गेली होती. असलं दुःख आमच्या वाट्याला आलेलं असताना माझी पत्नी मला न सांगता मुलगा गेल्यावर 13-14व्या दिवशीच डॉक्टरांकडे गेली. ज्याप्रमाणे सत्यवानाला आणायला सावित्री यमाकडे गेली होती, त्याचप्रमाणे चाचणी करायला माझी पत्नी माझ्या मुलाला परत आणू शकेन असं म्हणून ती उसना अवसान घेऊन डॉक्टरांकडे गेली. खरं तर त्याच वेळी जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण करून मुलाला परत आणण्याची तयारी केली होती तिने. डॉक्टरांकडून आल्यावर मी तिला म्हटलं की तू एवढी घाई का केलीस? थोड्या दिवसांनी आपण दोघेही गेलो असतो. त्यावेळी माझं वय 46 वर्ष होतं आणि माझ्या पत्नीचं वय 37 होतं. आमचा मुलगा 5 वर्षाचा झाला तेव्हाच आम्ही मुलाचं ऑपरेशन केलेलं होतं. त्यावेळी आम्हाला एकच मूल हवं होतं. आम्हाला आमच्या इतर नातेवाईकांनी तेव्हा अजून एक मुलगा किंवा मुलगी होऊ द्या, म्हणजे एकमेकांच्या साथीने ती मोठी होतील असा सल्ला दिला होता. हे बोल माझा एकुलता एक मुलगा सोडून गेल्यावर माझ्या कानावर आदळू लागले. आपण तेव्हा मोठ्यांचं ऐकलं नाही, ही आपण खूप मोठी चूक केली असं मनोमन मला वाटू लागत होतं. या कोसळलेल्या दुःखद प्रसंगाने आम्हाला जगणं अवघड वाटू लागलं. पुत्रविरहाचं दुःख काय असतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. या दुःखाच्या काळात आम्हाला एका नातेवाईकाने अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाऊन या, सर्व काही ठीक होईल असं सांगितलं. यापूर्वी आम्ही कधीही अक्कलकोटला गेलो नव्हतो. आमच्या घरात स्वामींचा फोटोसुद्धा नव्हता. स्वामींची पूजापाठ सेवाही होत नव्हती. मुलगा गेल्यानंतर साधारण 1 महिन्याने आम्ही एसटीने अक्कलकोटला गेलो. संध्याकाळच्या सुमारास आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. त्या रात्री आम्ही तेथे भक्तनिवासमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्वामींच्या पुढ्यात अभिषेकाला बसलो. गुरुजींचा अभिषेक चालू होता. पुढे काय घडणार याची जरासुद्धा कल्पना आम्हाला नव्हती. अभिषेक चालू असताना गुरुजींचं लक्ष माझ्या पत्नीच्या चेहऱ्याकडे गेलं. दुःखद वेगाने येणारे तिच्या डोळ्यातील अश्रू त्यांनी पाहिले. गुरुजींनी विचारले, तुम्ही का रडता? तुम्हाला काय दुःख आहे? तेव्हा एकुलता एक मुलगा सोडून गेल्याचं तिने गुरुजींना सांगितलं. प्रचंड दुःखात असल्याचं हे सांगणं गुरुजींच्या आत्म्याला भिडलं. गुरुजी नेहमी स्वामी सान्निध्यात त्यांना सिद्धी प्राप्त झालेल्या. त्यांनी 2 मिनटं स्वामींकडे पाहून ध्यान लावलं आणि आमचं दुःख त्यांना सांगितलं. स्वामींनी त्यांना संदेश दिला. तो त्यांनी आम्हाला सांगितला की तुमचा मुलगा घरातून निघून गेला आहे आणि त्याचा पुनर्जन्म घेऊन परत यायची इच्छा आहे, तर तुम्ही त्याला घरात घ्याल का? त्या दिवशी एवढ्या दुःखामध्ये मला सारखा भास व्हायचा की माझा मुलगा कुठून तरी परत येईल.
गुरुजींनी असं विचारल्यावर आम्ही हो त्याला घरात घेऊ असं त्यांना सांगितलं. तिसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटहून मुंबईला आलो. 8-15 दिवसांनी आम्ही डॉक्टरांना भेटलो व त्यांना आमचा मुलगा गेल्याचे सांगितले आणि आत्ता आम्हाला पुन्हा मूल हवं आहे. यावर आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली, परंतु इतक्या दिवसांनी त्यांचं ऑपरेशन उलटून मुलं होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. पुढे त्यांनी माझ्या पत्नीला तपासले व आपण प्रयत्न करूयात असा श्रद्धा आणि विश्वास त्यांनी आम्हाला दिला. थोड्या दिवसांनी डॉक्टरांनी एका मुलावर माझ्या पत्नीचं केलेलं ऑपरेशन रिओपन केलं आणि 2च महिन्यात माझ्या मुलाला परत आणण्याची जबरदस्त इच्छाशक्ती माझ्या पत्नीने दाखवली होती आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा एक नवीन अंकुर वाढू लागला. घरात एक आनंदाची लहर पसरली. तिच्या मनात, शरीरात, कणाकणात या गेलेल्या मुलाचं रूप साठलेलं होतं. गर्भाची वाढ व इतर तपासण्यांसाठी दर 15 दिवसाला आम्ही डॉक्टरांकडे जात होतो. 15-16 वर्षांनी ती पुन्हा आई होणार होती. 37 ते 38व्या वर्षी तिला होणारं बाळ याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. मूल व्यवस्थित जन्म घेईल का? इतक्या वर्षांनी होणारं बाळ निरोगी असेल का? अशा प्रश्नांची कालवाकालव मनात चालू होती. कारण या वयात पुन्हा संधी मिळणं फारच अवघड होतं. अक्कलकोटावरून आल्यावर घरात स्वामींच्या मूर्तीची पूजापाठ सेवा माझी पत्नी करत होती. याशिवाय कुलदेवतांची ही अगदी मनापासून सेवा ती करत होती. तसेच महाराजांची उपासनाही ती नित्यनियमाने करत होती. मीही तिच्या पाठीशी ठाम उभा राहून या दुःखाच्या काळात तिला सांगत होतो की आपला गेलेला समीर नक्कीच आपल्या घरात परत येईल. या दुःखाच्या काळात डॉक्टरांनीही आम्हाला खूपच आधार दिला. जणू स्वामींनी पाठवलेले देवदूतच होते ते. गेलेल्या मुलाचा शेवटच्या दिवशी पाहिलेला चेहरा आणि आमच्याजवळ बेडवर झोपलेला तो मुलगा यांचा चेहऱ्यात काहीही फरक नव्हता. आज तो मुलगा 5 वर्षाचा झालेला आहे. तो अगदी जसाचा तसा आहे. आजूबाजूचे लोक म्हणतात की तो डुप्लिकेट झेरॉक्स आहे. समीर तुमच्या घरात पुनर्जन्म घेऊन आलेला आहे. बाळ पोटात फिरल्यामुळे सिझेरियन करावं लागेल असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. तुम्ही कोणत्या दिवशी हॉस्पिटलमध्ये सिझेरियनसाठी याल असे विचारल्यावर आम्ही गुरुवारी हा स्वामींचा वार असल्यामुळे या दिवशीच येऊ असे सांगितले. गुरुवारी दुपारी 12च्या सुमारास आमच्या समीरचा पुनर्जन्म झाला. आई व बाळ दोघेही सुखरूप होते. सांगायचं म्हणजे पहिल्या मुलाची जन्मतारीख ही 2 फेब्रुवारी अशी वसंत पंचमी अशी होती. तर नवीन जन्मलेल्या मुलाची तारीख ही 22 जानेवारी ही होती. पहिल्या मुलाच्या तारखेत 2 आणि 2 असणं आणि आत्ताच्या मुलाच्या जन्मतारखेत 22 येणं हा मोठा चमत्कार म्हणावा असा आहे. त्याही मुलाचं नाव आम्ही चिरंजीव समीर असंच ठेवलं. मुलाला परत आणण्याची माझ्या पत्नीने दाखवलेली जबरदस्त इच्छाशक्ती आणि डॉक्टरांनी दिलेली साथ, स्वामींनी दाखवलेला चमत्कार यामुळे आमच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आलेला आहे. आणि अक्कलकोटला गेल्यावर गुरुजींनी सांगितलेले की तुमचा मुलगा तुमच्या घरात परत येऊ इच्छित आहे. हे सर्व थक्क करायला लावणार आहे. स्वामींच्या दरबारात काहीच अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा आपल्या सेवेकरी मनीष दादा यांना आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला टाईप करू नका, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ महाराज आपल्याला नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये.